नमस्कार. आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण फणसाच्या बियांची भाजी कशी बनवायची ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण कट केलेल्या फणसाचे गर घेऊ. हे आहेत फणसाचे गर. फणसाचे घरातील एक एक गर घ्यायचा आणि अशा पद्धतीने बिया वेगळ्या करायच्या. फणसाच्या घरातील बिया अशा पद्धतीने वेगवेगळ्या काढायच्या आणि फणसाचे गर काढताना हाताला थोडंसं गोडं तेल म्हणजे खाण्याचं तेल लावावे आणि नंतरच फणसातील गर काढावेत. फणसातील गर काढताना हाताला तेल लावावे, कारण ते जे गर आहेत त्याचा चिकटपणा असतो, तो हाताला जास्त तेल लावल्यामुळं चिटकत नाही आणि पटकन ते वेगळे काढता येतात. म्हणून हाताला तेल लावूनच काढावे. अशा पद्धतीने सर्व बिया बाजूला काढून घ्याव्यात आणि आपण बिया काढल्यानंतर हे वरचं जे त्याचं कव्हर राहतं त्याचे आपण फणसाचे पकोडे पण बनवू शकतो. आपण हे जे फणसातील बिया वेगळ्या केलेल्या आहेत, या बियांची भाजी खाण्यासाठी खूप पौष्टिक असते आणि चवही या भाजीची खूप छान लागते. आणि आपण ह्या बिया काढून जे वरचं बियाचं कव्हर राहिलेलं आहे त्याचं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकून याची आपण फणस पोळी पण बनवू शकतो. फणस जास्त करून कोकणामध्येच मिळतात. खरंच कोकण खूप छान आहे. अशा पद्धतीने पूर्ण फणसाच्या घरातील बिया वेगळ्या करून झालेल्या आहेत. आता आपण या बियांची भाजी बनवून घेऊ. हे जे फणसाचे बी काढलेले आहेत हे खाण्यासाठी खूप पौष्टिक आणि चविष्ट असतात. या बियांची भाजी चिकनच्या भाजीपेक्षाही खूप छान लागते. हे जे आपण काढून घेतलेले बिया आहेत ती एक एक बिया घ्यायची आणि तिच्यावरचं कव्हर काढायचं आणि मध्ये जो शेंगदाण्यासारखा भाग निघतो तो भाग वेगळा करायचा. आणि वरी जे ह्या बियाला कव्हर निघतं ते कव्हर टाकून द्यायचं. अशा पद्धतीने सर्व बियांचे कव्हर काढून घ्यावेत आणि या बिया स्वच्छ करून घ्याव्यात. फणसांच्या बियांचं कव्हर खूप कडक असतं, ते काढण्यासाठी खूप वेळ लागतो. अशा पद्धतीने पूर्ण फणसाच्या बिया व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत. जे बियाचं कव्हर निघालेलं आहे ते फेकून देऊ आणि ह्या बिया घेऊन बारीक कट करून या बियांची भाजी बनवून घेऊ. सर्व बिया सुरीने बारीक कट करून घ्याव्यात. बारीक कट करून घेतलेल्या फणसाच्या बिया. फणसाच्या बियाची भाजी बनवण्यासाठी प्रथम गॅसवर पातेलं ठेवावे आणि पातेल्यामध्ये फणसाच्या बिया उकडण्यासाठी पाणी टाकावे. पाणी टाकलं की लगेच फणसाच्या बिया टाकाव्यात. बियामध्ये पाणी टाकल्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवून या बिया उकडून घ्याव्यात. 7 ते 10 मिनटं झाल्यानंतर पातेल्यावरील झाकण काढावे आणि बिया उकडल्यात का ते पाहावे. उकडलेल्या बियाला आपण आता फोडणी देऊन घेऊ.
आपण ज्या फणसाच्या बिया उकडून घेतल्या आहेत त्या दुसऱ्या भांड्यात घ्याव्यात आणि त्या पातेल्यामध्ये भाजीला फोडणीसाठी तेल टाकावे. तेल व्यवस्थित गरम झालं की तेलामध्ये मसाला टाकावा. फोडणीसाठी मसाला म्हणजे लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र आणि शहाजिरे. मसाला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर कुटून घेतलेला अद्रक आणि लसूण टाकावा. मसाला अद्रक लसूण व्यवस्थित परतून घेतला की चिमटभर हिंग टाकावा. अद्रक लसूण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर उभा कट करून कांदा टाकावा. कांदा टाकल्यानंतर सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यावेत. कांदा टाकला की लगेच कांद्यामध्ये मीठ टाकावे. मीठ टाकल्यानंतर कांदा, लसूण आणि मसाले व्यवस्थित परतून घ्यावेत. कांदा व्यवस्थित परतून घेतला की कांद्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर टाकावी. धना पावडर टाकली की छोटा चमचा हळद. हळद टाकून अद्रक लसूण कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यावा. मसाले व्यवस्थित परतून घेतले की 1 चमचा लाल तिखट टाकावे. लाल तिखट टाकलं की लगेच कट करून घेतलेलं टोमॅटो आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित परतून घ्यावी. लो मिडियम गॅस करत टोमॅटो मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यावे. टोमॅटो आणि मसाले व्यवस्थित परतून घेतले की उकडून घेतलेल्या फणसाच्या बिया फोडणीमध्ये टाकाव्यात. बिया टाकून पूर्ण मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यावा. मसाले व्यवस्थित परतून घेतले की फोडणीसाठी गरम करून घेतलेलं पाणी टाकावे. भाजीला फोडणीसाठी पाणी टाकल्यानंतर भाजी उकळून घ्यावी आणि भाजी उकळत आल्यानंतर बारीक पीठ करून घेतलेलं खोबरं टाकावे. जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर या भाजीला ओलं खोबरं पण टाकू शकतात. या भाजीमध्ये कोकमचे 2 ते 3 तुकडे टाकावेत. कोकम टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित उकळून घ्यावी. 5 ते 7 मिनटं कमी गॅसवर भाजी उकळून घ्यावी आणि गॅस बंद करून घ्यावा. म्हणजे आपली फणसाची भाजी तयार आहे. जर तुम्हाला फणसाच्या बियाची भाजी करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. फणसाच्या बियांची भाजी करण्याची पद्धत कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी.